लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला आणि जाणून घेऊया लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट. तर आता आपण इथे पाहणार आहोत की पार्थचं प्रोजेक्ट कंप्लीट करत काव्या ही आता दाखवून देणार की ती सुद्धा पार्थचीच बायको आहे. जर तो टॉप 30 आर्किटेक्टमध्ये एक आहे तर ती सुद्धा त्याचीच बायको आहे आणि ती सुद्धा तितकीच हुशार आहे. तर आता आपण इथे पाहतो की पार्थ याला आता नुकताच अवॉर्ड मिळालेला असतो टॉप 1 आर्किटेक्टचा. त्यामुळे आता सगळीकडेच पार्थच्या कामाची चर्चा झालेली असते आणि त्यामुळेच आता मुंबईमधले एक प्रशस्त व्यक्ती हे पार्थकडे त्यांच्या नवीन रो हाऊसचं कॉन्ट्रॅक्ट देतात आणि ते सुद्धा मरीन लाईनसारख्या ठिकाणी त्यांना त्यांचं रो हाऊस बांधून हवं असतं. आता त्यांना समुद्राच्या बाजूलाच त्यांचं ते रो हाऊस बांधायचं असतं. त्यामुळे अर्थातच त्यांना ते खूपच स्पेशियस आणि सुंदर हवं असतं. मग त्यामुळे त्यांनी आता पार्थला सांगितलेलं असतं की पार्थ, कुठल्याही पद्धतीची चूक करू नका, सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. तुम्ही सर्वोत्तम आर्किटेक्ट आहात भारतातले, त्यामुळे मी तुम्हाला हे काम सुपूर्द करतो आहे. त्यामुळे म्हणजे खरं बघायला गेलं तर मला हे काम बाहेर कोणाला तरी द्यायचं होतं, अगदी देशाबाहेर, पण आपल्या देशातल्या लोकांना संधी मिळावी म्हणून मी हे करतो आहे. त्यावर पार्थ म्हणत असतो की सर, यू डोंट वरी अबाउट दॅट, मी अगदी उत्तम डिझाईन करून घेईन, अशी डिझाईन करेन की त्यामुळे तुम्हाला अगदी आनंद होईल. तुम्ही तुमचं रो हाऊस जेव्हा बघाल ना तेव्हा खूप खुश होऊन जाल. सो तुम्ही काळजी सोडा. आणि मग तो रम्याला सांगतो की रम्या, उद्या आपल्याला रो हाऊसचं डिझाईन दाखवायचं आहे, सो त्याच्यासाठी मस्त डिझाईन कर आणि हे खूप मोठ्या व्यक्तीचं रो हाऊस असणार आहे, ते सुद्धा मरीन लाईनसारख्या ठिकाणचं. त्यामुळे अजिबातच गडबड नको आहे, हाईघाई खपवून घेतली जाणार नाही. रम्या पार्थला सांगते, पार्थ रे, आजपर्यंत मी कधीतरी कामामध्ये कुठल्या तरी पद्धतीची हाईघाई केली आहे का? मग आज करणार आहे असं तुला वाटतंय? तू काळजीच करू नकोस, तू माझ्यावरती काम सोपवलं आहेस ना, त्यामुळे आता तू बिनघोर आणि निश्चिंत निवांत राहा. बघ फक्त मी सगळं कसं व्यवस्थित मॅनेज करते ते. यू डोंट वरी. मरीन लाईनला रो हाऊस बनवायचं आहे, मी त्या हिशोबाने ताबडतोब डिझाईन्स करायला घेते. आणि मग आता रम्या छान छान डिझाईन करायला घेते. रम्या आता असा विचार करते की मी इतकं सुंदर आणि इतकं छान डिझाईन बनवेन ना की पार्थ जेव्हा ते डिझाईन बघेल तेव्हा पार्थ त्या डिझाईनच्या प्रेमात पडून जाईल. पार्थला डिझाईन इतकं आवडेल की बास, वा रे वा, असं आता रम्या म्हणते मोठ्याने. इतक्यात वसुआत्या तिकडे येते आणि म्हणते, काय ग रम्या, काय वा रे वा म्हणतेस आणि कसली दिवसाढवळ्या स्वप्न बघतेस? त्यावर रम्या म्हणते, आई, अगं माझं स्वप्न असून काय असणार? पार्थच्या मनात माझी स्वतःची स्वतंत्र जागा निर्माण करायची. पार्थने स्वतःहून मला ॲप्रिशिएट करावं, कौतुक करावं, इतकंच. वसुआत्या म्हणत असते, रम्या, आता काय गं हे तुझं? म्हणजे आता नेमकं काय चाललं आहे तुझ्या डोक्यात? त्यावर मग लगेचच रम्या म्हणते, आई, अगं माझ्या डोक्यात काहीही असं वेगळं सुरू नाही आहे. अगं मला ना पार्थने रो हाऊसचं डिझाईन बनवायला सांगितलं आहे. अगं म्हणजे कोणीतरी मुंबईमधले खूप प्रशस्त व्यक्ती आहेत ज्यांचं रो हाऊस ते असणार आहे, तर त्यांना खूपच छान असं त्या रो हाऊसचं डिझाईन हवं आहे असं त्यांनी सांगितलं आहे. मला तर काय वाटतं माहिती आहे का, त्यांना ना ते रो हाऊस काहीतरी खास ओकेशनसाठी हवं आहे, म्हणजे तयार करून. बघ ना, म्हणजे वर्षाच्या सुरुवातीलाच रो हाऊस बनवतात म्हणजे काहीतरी खासच असणार ना. त्याबरोबर वसुआत्या म्हणते, रम्या, अगं ते सगळं काहीही असू दे, त्याच्याशी आपला काय संबंध? आपल्याला महत्त्वाचं काय आहे तर तू फर्स्ट क्लास रो हाऊस बनवायचं. त्यावर रम्या म्हणते, आई, ते काम माझं नाही आहे, ते इंजिनियर करणार. त्यावर रम्याला लगेचच वसुआत्या म्हणते, हे असे हिडीस विनोद करत राहतेस ना, म्हणून मग पार्थ तुझ्याकडे बघत नाही. काय ग रम्या तू? माझं म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की तू जे डिझाईन मस्त बनवशील की नाही, ते डिझाईन 100 नाही 110% अप्रूव्हल होणार. मला बघू तरी आतापर्यंत काय काय केलंस? रम्या म्हणते, आई, अगं मला सुचतच नाही आहे ना, कसं करू आणि काय करू तेच तर. त्यावर वसुआत्या म्हणते, मी तुला मदत करते आणि ते दोघी मिळून छान डिझाईन तयार करतात. आता दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा आपल्याला आज मीटिंगमध्ये रो हाऊसचं डिझाईन प्रेझेंट करायचं आहे. ते व्यवस्थित तयार आहे ना, काही गडबड राहिली नाही आहे ना, काही कमी
कमी राहिलेलं नाही आहे ना, रम्याने सगळं काम व्यवस्थित केलं आहे ना, हे सगळं तपासण्यासाठी पुन्हा एकदा आता पार्थ स्वतःहून रम्याचा फॉलोअप घेतो. तो रम्याला विचारतो, रम्या काही राहिलं आहे का, तुला काही जमत नाही आहे का, किंवा तू कुठे अडथळत आहेस का. त्यावर रम्या पार्थला आता तोंड वर करून सांगते, अरे पार्थ, तुला माझ्या कामावरती शंका आहे का? आजपर्यंत मी प्रत्येक काम प्रॉपर आणि परफेक्टच केलेलं आहे. तुला तर माहिती आहे ना, अरे कितीतरी डिझाईन्स ह्या तुझ्या अंडर कवर केल्या आहेत मी. मग आज एवढी मोठी आपल्याला संधी मिळाली आहे आणि मी ते काम व्यवस्थित करणार नाही असं वाटतंय का तुला? यू टोटली डोंट वरी, तू फ्री माइंडेड राहा आणि आजचं फक्त तू प्रेझेंटेशन बघ. आज मी जे रो हाऊसचं डिझाईन प्रेझेंट करणार आहे ना, त्यानंतर आपल्या डिझाईन्सची संपूर्ण देशात चर्चा होईल. सगळे लोक, सगळे मोठमोठे लोक तुलाच रो हाऊसच्या, परत बंगल्यांच्या, परत आणखीन मोठमोठ्या ठिकाणांच्या ऑर्डर देतात की नाही ते तू बघतच राहशील. आपल्याला आणखीन जास्त क्लायंट्स मिळतील. त्यावर पार्थ म्हणतो, आय होप सो. त्यानंतर मग आता मीटिंगला सुरुवात झालेली असते आणि आता पार्थचे ते क्लायंट्स आलेले असतात. आता पार्थ म्हणत असतो की आजची जी मीटिंग आहे ती रम्या म्हणजेच माझी एम्प्लॉई प्रेझेंट करणार आहे. आता पार्थने रम्याची ओळख माझी एम्प्लॉई अशी करून दिल्याबरोबर रम्याला जरा वाईटच वाटतं आणि ते लोकसुद्धा विचारतात, ही तुमची एम्प्लॉई आहे? त्याबरोबर पार्थ म्हणतो, येस ऑफकोर्स. का? त्यावर ते सगळेच म्हणतात, नाही नाही, काही नाही, सुरुवात करूया आपण कामाला. त्याबरोबर पार्थ रम्याकडे बघतो आणि रम्याला म्हणतो, रम्या तू तयार आहेस ना, सगळं होईल ना व्यवस्थित? रम्या म्हणते, डोंट वरी. आणि मग आता लगेचच पार्थ तिला बेस्ट विशेष देतो आणि रम्या आता अगदी उत्साहाने कामाला सुरुवात करते. रम्या म्हणत असते, सो सर, तुम्हाला जे डिझाईन हवं आहे ते ह्या पद्धतीने हवं आहे. आणि मग ती छान त्या रो हाऊसचं सगळं डिझाईन जे तिने बनवलेलं असतं ते एक्सप्लेन करते. पण या प्लॅनमध्ये काहीतरी कमी वाटतं आहे, काहीतरी राहिलं आहे असं क्लायंट म्हणू लागतात. त्याबरोबर पार्थ म्हणत असतो, सर नेमकं तुम्ही कशाबद्दल बोलताय? काय कमी वाटतं आहे तुम्हाला? नाही म्हणजे आमच्याकडून आम्ही सगळं अगदी बेस्ट करण्याचा प्रयत्न केला आहे, पण जर क्लायंट म्हणून तुम्हाला एखादी गोष्ट कमी वाटत असेल तर अर्थात तुम्ही आम्हाला ती सांगा. तुम्ही सांगा, तुम्हाला आणखीन यामध्ये काही इनोग्रेटिव्ह हवं आहे का, किंवा काही आणखीन ॲड करून हवं आहे का? नाही म्हणजे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते तसं सांगू शकता. तर रम्या म्हणत असते, सर म्हणजे सॉरी, खरं तर मी आर्किटेक्ट नाही आहे, पण मी सुद्धा इंटिरियरच केलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगते, खरोखर आपण जे हे करतोय ना तेच बेस्ट आहे. कारण आजपर्यंत असं रो हाऊस मुंबईतच काय, संपूर्ण देशात कोणीही बनवलेलं नसेल. इतकं फर्स्ट क्लास रो हाऊस बनणार आहे तुमचं. आणि मार्बलसुद्धा अगदी A1च्या वापरणार आहोत आपण. त्यामुळे जेव्हा ऊन पडेल ना तेव्हा रो हाऊस अगदीच चमकत असेल तुमचं, खरंच. त्यामुळे मला तरी वाटतं की आपण हेच म्हणजे रो हाऊस फिक्स करायला हवं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणायचं झालं तर व्हाईट मार्बल जर आपण रो हाऊससाठी वापरल्या ना तर वातावरण हे अगदी थंड आणि छान राहील. त्यात समोर एवढा मोठा समुद्र असणार. त्याबरोबर पार्थ हा आता लगेचच म्हणतो, येस ऑफकोर्स सर, मला वाटतं रम्या जे म्हणते ते बरोबर आहे. त्यावर ते क्लायंट म्हणतात, पण आम्हाला कुठेतरी काहीतरी राहून गेल्यासारखं वाटतं. ॲक्च्युली मिस्टर देशमुख, हे मला माझ्या बायकोला गिफ्ट करायचं आहे रो हाऊस. तुम्हाला तर माहिती आहेच, बायका म्हटलं की आता तुमच्या बायकोबद्दल आणि तुमच्याबद्दल तर संपूर्ण देशभरात चर्चा व्हायरल होती आहे. त्याबरोबर मग आता पार्थला ते विचारतात, जर तुम्हाला तुमच्या मिसेसना हे रो हाऊस गिफ्ट करायचं असतं तर तुम्ही काय केलं असतं? मग मात्र आता पार्थला प्रश्न पडतो, कारण खरोखरच आपल्या बायकोला जर एखादी वस्तू द्यायची आहे तर आपण ती वस्तू नक्कीच क्रिएटिव्ह, इनोग्रेटिव्ह म्हणजे काहीतरी वेगळे पण तिच्यामध्ये करतोच तयार. मग आता पार्थला प्रश्न पडतो की बापरे, आता यातलं वेगळेपण कसं बरं शोधता येईल, काय करता येईल? त्यावेळी आता पार्थ हा त्यांना सांगतो, सर यू डोंट वरी, तुम्ही काळजी सोडून द्या. आमच्याकडे आलेला कुठलाच क्लायंट कधीच निराश होऊन परत जात नाही. हे बघा, मला मान्य आहे की आज मला नाही जमलं आहे, पण मी विचार करतो आणि काहीतरी इनोग्रेटिव्ह यामध्ये असं ॲड करतो की ज्यानंतर तुमच्या बायकोला हे रो हाऊस खूप जास्त आवडेल. त्याबरोबर रम्या ही पार्थला म्हणत असते, अरे पार्थ असं काय बोलतो आहेस तू? मी खूप मेहनत करून हे रो हाऊसचं डिझाईन तयार केलं आहे आणि तसंही हे रो हाऊसचं डिझाईन अगदी फर्स्ट क्लास आहे. त्यामुळे मला तरी वाटत नाही यामध्ये काहीतरी ॲड करायची गरज आहे. ही गोष्ट पटवून दे ना की तू जे
सांगतोयस ते बरोबर आहे, तू जे म्हणतोयस तेच योग्य आहे. म्हणून आपण आपल्या पद्धतीने बेस्ट दिलं आहे ही गोष्ट तुलाही माहिती आहे आणि मलाही. मग तरीही तू अजून क्लायंटना कसं काय बोलू शकतोस की आपण काहीतरी आणखीन बेस्ट करू म्हणून? ऑलरेडी आपण आपले 101% बेस्टच दिलेले आहेत. मग तरी पार्थ म्हणतो, रम्या तू जरा थांबशील का? रम्या आता मनातल्या मनात चिडचिड करत असते. इतक्यात आता त्या ठिकाणी काव्य येते आणि काव्या म्हणत असते, सॉरी टू इंटरप्ट बट मी तुमचं हे कुठेतरी काहीतरी राहिलेलं कमी पूर्ण करू शकते. त्याबरोबर आता काव्याला तिथे बघून रम्याला राग येतो. तर इकडे काव्या हिने सगळी चर्चा ही बाहेरच दाराच्या उभं राहून ऐकलेली असते आणि खरं तर काव्या त्या ठिकाणी पार्थचा टिफिन देण्यासाठी आलेली असते आणि मग त्यावेळी ती म्हणत असते की येऊ का मी? त्याबरोबर आता रम्याला राग येतो. तर सगळेच जण काव्याकडे बघू लागतात. सगळ्यांनाच प्रश्न पडतो की ही मुलगी कोण आहे जी अशी अचानक थेट कॉन्फरन्स रूममध्ये चालत आली आहे. मग आता काव्या ही अगदी मोठ्या तोऱ्यात छान आणि बिमाकात त्या लोकांच्या समोर येऊन उभी राहते आणि म्हणत असते, मी मगापासून तुमची चर्चा ऐकली नाही, म्हणजे सॉरी, खरं तर असं कोणी कोणाचं बोलणं ऐकू नये, पण चर्चा ही कामासंबंधी होती आणि पार्थ देशमुखांच्या कामासंबंधी होती म्हणूनच मी ऐकली. मला बघायचं होतं की त्यांचं प्रेझेंटेशन कसं होतं आहे ते, पण मला वाटतं की तुम्हाला काहीतरी त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये त्यांच्या रो हाऊसच्या डिझाईनमध्ये कमी वाटतं आहे आणि जिथे पार्थ देशमुख कमी पडत असतील तिथे मी तर त्यांना पूर्ण करायला येणारच. मग ते असो किंवा त्यांचं एखादं डिझाईन, मी तर ते नक्कीच पूर्ण करू शकते ना, असं म्हणत काव्य हसते. आता काव्य हे काय बरळती आहे ते कोणालाच कळत नसतं. रम्याला मात्र काव्याचा खूपच जास्त राग येत चाललेला असतो. तर काव्या लगेचच विचारते, सो पार्थ, जर तुम्ही म्हणालात तर मी हे डिझाईन कंप्लीट करून दाखवू शकते. पार्थ म्हणतो, दाखवा मिसेस काव्या पार्थ देशमुख, काय आयडिया आहे तुमच्याकडे? मग काव्या ही लगेचच म्हणू लागते, तर मला असं म्हणायचं आहे. त्याबरोबर लगेचच रम्या म्हणू लागते, एक मिनटं काव्या, हे बघ मीटिंग सुरू आहे इथे, कॉन्फरन्स म्हणतात याला. कुठेही उठून आपलं डोकं वापरायला, आपलं डोकं लढवायला निघून यायचं नसतं, समजलं ना? इथे आम्ही कामाबद्दल बोलतो आहे. त्यावेळी पार्थ रम्याला म्हणतो, रम्या गप्प खाली बस, त्या बोलतायत ना काहीतरी, बोलू देत त्यांना. मिसेस काव्या पार्थ देशमुख बोला तुम्ही. त्याबरोबर आता मात्र इकडे रम्याला खूपच जास्त इरिटेट झालेलं असतं. रम्या मनातल्या मनात म्हणत असते, ही काव्या, हिच्याकडे ना डिग्री ना एक्सपिरियन्स काहीही नाही आहे, ही काय बोलणार आहे क्लायंटसमोर? उलट बरं झालं, पार्थ म्हणतोय ना हिला द्यायची आहे संधी, हिला बोलू देत, बरं झालं बोलू देत हिला. हिने असं काहीतरी क्लायंटसमोर प्रेझेंट करू दे की ज्यानंतर क्लायंट्सच रागवू दे आणि थेट निघून जाऊ दे. पार्थचं नुकसान होईल याचं मला वाईट वाटेल, पण पार्थलासुद्धा कळेल की ही काव्या त्याच्या लायक नाही आहे. त्याबरोबर पार्थ म्हणतो, मिसेस काव्या पार्थ देशमुख बोलताय ना? त्याबरोबर मग काव्या लगेचच म्हणते, येस ऑफकोर्स बोलते ना. आणि मग ती म्हणत असते, सर मला एक गोष्ट क्लिअर होईल का की हे रो हाऊस तुम्हाला तुमच्या बायकोला कशासाठी द्यायचं आहे? त्यावर आता ते लगेचच म्हणू लागतात, काय? त्यावर पार्थसुद्धा म्हणतो, काय विचारताय काव्या? त्यावर काव्या म्हणते, सांगा ना. त्यावर ते सांगतात की तिच्या वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून मला तिला हे रो हाऊस गिफ्ट करायचं आहे. त्यावर मग काव्या म्हणते, वाव, सच अ गुड आयडिया. आणि मग त्यानंतर आता ती एक्सप्लेन करते की बायकांना फुलं खूप आवडतात आणि त्यातूनही गुलाब असेल तर बायकांचा खूप फेवरेट. त्यामुळे मला काय वाटतं माहिती आहे, तुम्ही तुमच्या ह्या म्हणजे रो हाऊसच्या आसपास आहे ना मस्त गार्डन तयार करून घ्या आणि तुम्ही जी जागा खरेदी केली आहे ती सगळी जागा ही मरीन लाईनच्या जवळ आहे. त्यामुळे तिथे छान पद्धतीने तुम्ही जर झाडं वगैरे लावलीत तर छान दिसेल, कारण तुमचा जो गार्डन एरिया असणार आहे तो मी काल बघितला आहे त्याप्रमाणे खूप मोठा आहे. त्यामध्ये अख्खंच्या अख्खं एक छान असं म्हणजे ट्री प्लांटिंग होऊ शकतं असं मला वाटतं. त्यामुळे काय होईल, हवाही खेळती राहील आणि छान निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याचा तुम्हाला फील येईल आणि मुळात तुमच्या बायकोला ह्या गोष्टी आवडत असतील, त्यांना आणखीन छान ग्रेट फिलिंग येईल. आता काव्याने ही जी काही आयडिया दिलेली असते त्यानंतर आता तिला ते क्लायंट विचारतात, पण मॅडम तुम्ही हीच आयडिया का सुचवलीत? त्यावर मग काव्या म्हणते, सर मघाशी तुम्ही माझ्या नवऱ्याला विचारलं की तुम्ही तुमच्या बायकोला काय गिफ्ट केलं असतं, म्हणजे काय वेगळे पण तयार केलं असतं. तर अर्थात बायका म्हटलं की फुलं आली. बायकांना फुलांचा दरवळ आवडतो, सुहास आवडतो.
त्यामुळे मग माझ्या नवऱ्याने सुद्धा मला असंच काहीतरी छान गिफ्ट केलं असतं, जो सुगंध रोज मी घेतल्याच्या नंतर माझ्या लक्षात कायम राहिलं असतं की हे मला माझ्या नवऱ्याने गिफ्ट केलेलं रो हाऊस आहे. त्याबरोबर आता काव्याने जी रो हाऊसमध्ये आयडिया दिलेली असते गार्डन प्लांट करण्याची, ती सगळ्यांनाच खूप आवडते आणि काहीतरी वेगळंसुद्धा वाटणारं असतं. त्यामुळे मग आता जे पार्थला क्लायंट आलेले असतात ते म्हणतात की ठीक आहे, म्हणजे तुमच्या बायकोने जी काही आयडिया दिली आहे ती खरोखर युनिक आणि वेगळी आहे, पण हो ती तशा पद्धतीने प्रेझेंटसुद्धा करता आली पाहिजे. नाही म्हणजे जर तिथे गार्डन एरिया बनवायचा आहे तर ते बनवण्यासाठी योग्य ती पद्धतीने जागासुद्धा ठेवली पाहिजे आणि त्याला पाणी वगैरे व्यवस्थित जाईल याचीसुद्धा सोय करायला लागेल. ते सगळं आधीच तुम्हाला तयार करून मग जे कोणी कामगार असणार आहेत, बिल्डर असणार आहेत, त्यांच्याकडे ते सगळं सोपवावं लागेल. त्यावर पार्थ त्यांना सांगतो की हो ते सगळं मी व्यवस्थित बघेन. त्याबरोबर त्या क्लायंटचा जो मुलगा असतो तो सुद्धा पार्थला सांगतो हे माझ्या आईला गिफ्ट करायचं रो हाऊस आहे, ते सुद्धा तिच्या 50व्या वाढदिवसाला, त्यामुळे प्लीज यामध्ये काहीही चूक होऊ देऊ नका. तुमच्या बायकोने जी कल्पना दिली ती खरोखर उत्तम आहे आणि ती आम्हाला आवडली, म्हणूनच आम्ही तुम्हाला हे डील देतो. पण त्याचा अर्थ असा नाही होत की तुम्ही कामं कशीही कराल. जर आयडिया उत्तम आहे तर कामसुद्धा उत्तमच होईल अशी आम्ही आशा ठेवतो. नक्की काम उत्तम होईल ना? त्यावर पार्थ तुम्ही निश्चिंत राहा असं सांगतो. त्याबरोबर आता तो जो मुलगा असतो तो म्हणत असतो खरंच उत्तम, नवरा बायको एकदम हाडाचे आर्किटेक्ट शोभता. त्याबरोबर पार्थ आणि काव्य एकमेकांकडे बघत राहतात. तर आता तो विचारतो काय झालं, तर काव्य त्याला सांगते नाही सॉरी, पण मी पेशाने आर्किटेक्ट नाही आहे. त्याबरोबर आता तो मुलगा म्हणतो मग, त्याबरोबर काव्य सांगते मला सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये इंटरेस्ट आहे. ॲक्च्युली मी माझ्या नवऱ्याला फक्त टिफिन देण्यासाठी इथपर्यंत आले होते, पण तुम्हाला सगळ्यांनाच बोलताना ऐकलं आणि म्हणून थांबले. आज खूप महत्त्वाचं प्रेझेंटेशन होतं त्यांचं, हे त्यांनी सांगितलं होतं ना मला, म्हणून मी ऐकत होते. त्याबरोबर आता पार्थ हा फक्त काव्य बोलत असताना काव्याकडे बघतो. त्याच्यानंतर मग आता काव्याचं बोलून संपल्यावर पार्थ म्हणत असतो तर आता मी असं समजायला हरकत नाही की हे आपलं डील फायनल झालं आहे. त्याबरोबर आता तो मुलगा येस ऑफकोर्स एवढंच बोलून थांबतो. त्यावर पार्थ म्हणतो की ठीक आहे, मग आता पुढच्या वर्षभराच्या आत तुम्हाला हवं तसं मरीन लाईनला रो हाऊस तयार करून घेण्याची सगळी जबाबदारी आमची, म्हणजे इंटिरियरसुद्धा आमचंच, आर्किटेक्चरसुद्धा आमचंच आणि बांधकामसुद्धा आमचंच. सगळं अगदी उत्तम, बेस्ट कॅटेगरीचं, बेस्ट लेवलचं, परफेक्ट तुम्हाला रो हाऊस मिळून जाईल. त्याबरोबर आता हे ऐकून समोरची व्यक्तीसुद्धा खुश होते. तर आता ते लोक गेल्यानंतर पार्थ रम्याची चांगलीच उपट भरतो. पार्थ रम्याला म्हणतो रम्या तू मूर्ख आहेस का गं? मी तुला आधीच विचारलं होतं ना, तुला काही जमत नसेल, काही सुचत नसेल, काही अवघड वाटत असेल तर मला विचार. मी जेव्हा तुला मला एकदा डिझाईन दाखव असं म्हटलं त्यावेळी तू मला काय सांगितलंस की तू सगळं व्यवस्थित करून घेतलं आहेस, परफेक्ट झालं आहे सगळं म्हणून. मग हे सगळं काय होतं रम्या? मी तुला वॉर्नसुद्धा केलं होतं ना की काही चूक होता कामा नये म्हणून, मग तरीही एवढी मोठी चूक कशी काय झाली तुझ्याकडनं? त्यावर मग आता रम्या घाबरते. रम्या पार्थला म्हणत असते सॉरी पार्थ, अरे ते माझ्याकडनं चुकून. त्यावर पार्थ म्हणतो गप्प बस, काही बोलूच नकोस. रम्या तुझ्याकडे ना प्रत्येक प्रश्नाची उत्तरं तयारच असतात, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुला सांगितलेलं एकही काम तू परफेक्ट करत नाहीस, दुसऱ्याला नावं ठेवण्यातच तू फक्त पुढे आहेस. त्याबरोबर मग मात्र रम्या गप्प बसते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.